नमस्कार मित्रांनो, आज मी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलो आहे. तर तुम्ही बघू शकता आणि गर्दी इतकी आहे मित्रांनो, भरपूर गर्दी आहे. म्हणजे सांगू शकत नाही, म्हणजे इतकी गर्दी आहे. कारण पार्किंग सर्व फुल आहे, एकदम फुल आहे पार्किंग. गाड्या भरपूर आहे पण पब्लिक दिसत नाही आहे. गाड्या भरपूर आहे म्हणजे इतकी गर्दी आहे. आणि ऊन तर इतकं खतरनाक आहे भावांनो, सांगू शकत नाही. अक्षरशः लोक नुसते पाणी पिऊ पिऊ बेदार आहे. त्याच्यात आपल्या स्टँडवर आलो मित्रांना भेटायला. बघू शकता आपला मित्र आहे हा, आणि त्याच्यात किरण आवड भेटला. आणि त्याच्यात बघू शकता तुम्ही गर्दी, की भयंकर गर्दी. अक्षरशः लोक म्हणजे उन्हात तानात, लोक पावसाळ्यात छत्री वापरीत आहे, हे उन्हाळ्यात छत्री वापरू राहिले. म्हणजे इतकं ऊन आहे, म्हणजे तुम्ही विचार करा. भयंकर गर्दी आहे. बघू शकता. आता आपण मंदिराकडे जाऊ, बघू मंदिरापाशी किती गर्दी आहे तर आपल्याला अंदाज कळेल. पण पार्किंग आहे ना मित्रांनो, सगळं फुल पार्किंग आहे. अक्षरशः म्हणजे रस्त्यावर गाड्या लावायला जागा नाही, इतकी गर्दी आहे. बघू शकता. आता मी त्र्यंबकेश्वरच्या मंदिराकडे आलो आहे. आता बघू आपण. आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरासमोर इतकं मोकळं केलं आहे मित्रांनो, म्हणजे अक्षरशः कुंभमेळा आला आहे त्याच्यामुळं सगळ्या टपऱ्या इडल्या काढून टाकलं आहे. काहीच नाही, एकदम इतकं भारी वाटतंय मंदिरापाशी. एकदम मोकळं मोकळं वाटतंय मित्रांनो. बघू शकता. आता मंदिरापाशी सुद्धा गर्दी नाही पब्लिकची. हे बघा, सगळं मोकळं आहे. मग पब्लिक गेली कुठं मित्रांनो? भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.